आज बनवणार आहे गवारीच्या शेंगांची भाजी। ही जवारी गवारी आहे। हीच जवारी गवारी खायला चांगली असते। कधीही आमच्याकडे ती चोपडी गवारी आणत नाहीत, जवारीच गवारी आणल्या जाते। ती कितीही महाग असो मग ही मला 40 रुपये पावशेर मिळाली। तर हिला मी छान असं मोडून घेतलं आणि धुवून बाजूला ठेवलं। तूर डाळ घालून मी आज बनवणार आहे गवारीची भाजी। तूर डाळही भिजत घातलेली आहे। तर आता चला फोडणी करूया। कढई घेतली, तेल गरम केलं, जिरे मोहरीची फोडणी केली, लसूण घातला, कांदा घातला, तो छान परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातला, तोही छान परतल्यानंतर हळद हिंग घालायचं, मिक्स करायचं। धुवून ठेवलेली गवारी यामध्ये घालायची आणि भिजत घातलेली तुरीची डाळ घालायची, छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपले जे बेसिक मसाले आहेत, लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं, छान असं मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं। मिठामुळे गवारीला थोडं पाणी सुटतं। झाकून ठेवलेल्या ताटामध्येच पाणी थोडंसं गरम करायला घालायचं आणि तेच गरम पाणी आपण आता गवारीच्या भाजीमध्ये घालायचं। हे गरम पाणी ताटातलं जर घातलं ना गवारीच्या भाजीमध्ये खूप अप्रतिम चव येते ह्या भाजीला। गार पाणी घालण्यापेक्षा माझा तरी अनुभव आहे, मी तुमच्याशी शेअर केला। तुम्ही एकदा नक्की करून बघा। असं छान आता मिक्स करून ना झाकून ठेवते, ताटात पाणी घालते। पाणी थोडंसं कोमट झालं की झालं, भाजीमध्ये घालायचं, मिक्स करायचं आणि छान भाजी शिजून घ्यायची। चवीला खूप छान लागते। गवारीची भाजी खायला चांगली असते पण खूप महाग आहे सध्या तरी बाजारामध्ये। तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा। डाळीऐवजी शेंगदाण्याचं कूट घातलं तरी खूप छान भाजी होते। चला तर मग चॅनलवर नवीन असेल तर पटापटा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।